आज महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। पहाटे 4 वाजता चरणतीर्थ आणि त्यानंतर अभिषेक झाला। देवीची धूप आरती झाल्यानंतर आई तुळजाभवानीला नैसर्गिक रंग लावून रंगपंचमीला सुरुवात करण्यात आली। आई तुळजाभवानीला रंग लावल्यानंतरच तुळजापूर शहरात रंगपंचमी सुरू होते। ही परंपरा शेकडो वर्षापासून आज तागायत सुरू आहे। यावेळी मंदिर रंगमय झालं होतं। रंगपंचमी निमित्त आज पहाटे मंदिर 4 वाजता उघडलेलं आहे। 4 वाजता चरणतीर्थ झाल्यानंतर 6 वाजता अभिषेक पूजा होऊन 10 वाजता अभिषेक पूजा बंद झाली। अभिषेक पूजा बंद झाल्यानंतर देवीला वस्त्र अलंकार घातल्या, अलंकार घातल्यानंतर देवीला आरती वगैरे झाली। आरती झाल्यानंतर देवीबरोबर सर्व पुजारी, महंत, कर्मचारी व अधिकारी, भाविक ह्या सर्वांनी मिळून देवीबरोबर रंगोत्सव साजरा केलेला आहे। रंग जर त्यात घ्यायचे झाले तर पूर्ण सगळे कलर जे होते ते सर्व नैसर्गिक कलर होते आणि कोरडा कलर होता। त्यामध्ये हिरवा, गुलाबी, लाल, पिवळा, नारंगी, केशरी सर्व सर्व नैसर्गिक कलर होते।